मला कसं तरी होत आहे असं बोलणाऱ्यातले तुम्ही सुद्धा आहात का? कारण कसं आहे, हे जे भावना आहे ना, खूप मुली समजू शकतात. त्यांना भरपूर वेळेस असं होतं, की मला काहीतरी होतंय. हे ते बोलताना बोलून जातात, पण नेमकं काय होतंय हे मात्र सांगता येत नाही. तर ते हा जो आहे तो आपल्या मनाचा प्रश्न असतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात चालू असतात. ओव्हर थिंकिंग म्हणा किंवा काही प्रश्न असतात, जे की आपल्या मनाला खूप जास्त परेशान करत असतात आणि त्याची उत्तरं कधी-कधी मिळत नसतील ना, की खूप बेचैनी होती आणि अशा प्रकारचे वाक्य आपल्या तोंडून निघून जातात. तर मला सुद्धा आज असंच झालं होतं. काय होतंय हे तर समजत नव्हतं, पण काहीतरी होतंय हे मात्र नक्की कळत होतं. त्यावेळेस मी हा पर्याय निवडला, की आपण सगळं क्लिनिंग करून घेऊयात, म्हणजे मन थोडंसं शांत होईल आणि काही सॉन्गसुद्धा मी लावले होते. ते ऐकतच करायला घेतलं किंवा कुठे करमत नसेल किंवा काही गोष्टी मला जर असं मनामध्ये खूप घर करत असतील ना, प्रश्न करत असतील ना, तर त्यासाठी मी हा पर्याय नेहमी चॉईस करत असते, की मी क्लिनिंग जेव्हा करून घेते, तेव्हा पटापट असं काम केलं ना, की ब्रेन थोडंसं ॲक्टिव्ह होतं आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतून जातं, जेणेकरून माइंड थोडंसं असं शांत होऊन जातं. तर ज्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी तुमच्यासोबत घडतात, तर त्यावेळेस तुम्ही नेमका कोणता पर्याय यूज करता, जेणेकरून तुमचं मन शांत होईल, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हा जो विषय आहे, तो प्रत्येकांसोबत घडणारा असतो. आज माझ्यासोबत घडला आहे, कदाचित तुमच्यासोबतसुद्धा अगोदर घडलं असेल. तर अशा गोष्टी जेव्हा आपण एकमेकांना शेअर करतो, तर थोडंसं म्हणजे मनालासुद्धा शांतता मिळते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. बाय.